हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम। चला आज बनवूया चमचमीत अंडा मसाला। त्यासाठी तव्यामध्ये तेल गरम करायचं, गॅस बंद करायचा, त्यानंतर हळद, लाल तिखट आणि थोडंसं मीठ तव्यात टाकून घ्यायचं। नंतर असे उकडलेले अंडे हाफमध्ये कट करून त्यांना त्याच्यामध्ये छान दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे। अंडे दोन्ही बाजूनी छान फ्राय झाले की एका ताटलीत काढून घेऊया। नंतर त्याच तेलामध्ये टाकायचं आपल्याला हे वाटण। तर हे वाटण आहे कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं, कोथिंबीर या सगळ्याचं, आणि हे वाटण टाकून घ्यायचं। ते वाटण सुद्धा छान असं परतून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये पाणी आटलं वाटणमध्ये की त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला हळद, लाल तिखट, त्यानंतर टाकायचा आहे आपला कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला आणि थोडासा चिकन मसाला किंवा कोणता पण गरम मसाला। त्याच्यासोबतच मी टाकलेली आहे धनेपूड। हे सगळं टाकून घ्यायचं। व्यवस्थित मसाले टाकून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं तेल ॲड करायचं आहे। तेल टाकलं मी पळीभर आणि छानपैकी ह्याला तव्यामध्ये ड्राय भाजून घेतलं। मसाले छानपैकी भाजून झाले, त्याला तेल सुटलं अंगचं की मग पाणी टाकून घेतलं। त्यानंतर टाकलं चवीनुसार मीठ। नंतर आपण फ्राय करून घेतलेले एग असे 1 बाय 1 पसरवून घेतले। कोट केलं मसाल्यात सगळं। 7-8 मिनटं छान बारीक गॅसवर भाजी होऊ दिली। कोथिंबीर टाकली। मस्त चमचमीत अंडा तवा मसाला रेडी आहे। नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।